म्हणून या जगाचा नियमच असा आहे की तुमच्याकडे जर काही असेल तर मात्र लोक तुम्हाला सहकार्य करतायत, पण तुमच्याकडे काही नसेल मग मात्र तुम्हाला कोणी सहकार्य करायला तयार होत नाही. सतीवर आता या प्रसंगी संकट आहे, पण सतीला त्या ठिकाणी कुणीही सहकार्य करण्याकरता तयार नाही. सतीला एकही त्या ठिकाणी बहीण नीट बोलत नाही. त्यावेळेला तीच सती आपल्या बापाच्या जवळ जाते. सती बापाच्या जवळ गेल्याच्या नंतर आपल्या बापाला प्रणाम करण्याकरता ज्या वेळेला खाली वागते त्यावेळेला तोच बाप 2 पावलं पाठीमागे सरकतोय. महिला मंडळ कल्पना करा, एखाद्या वेळेला जर सासर मधून जर तुम्ही माहेरला गेलात आणि माहेरला गेल्याच्या नंतर जर तुमच्या बापाच्या चरणारविंदी डोकं ठेवण्याकरता जर तुम्ही पुढे गेलात आणि तुमचा बाप जर पाठीमागे सरकला, तुम्हाला वाईट वाटणार नाही? अरे मी तर माझ्या बापाचं दर्शन घेण्याकरता आले, माझा बाप मला दर्शन का घेऊ देत नाही? सतीला त्या ठिकाणी साशंकता निर्माण होते. सतीचा अपमान म्हणजे भगवान शंकराचा तो अपमान आहे. दक्ष त्या ठिकाणी सतीला दर्शन घेऊ देत नाही आणि दक्ष ज्या वेळेला सतीला दर्शन घेऊ देत नाही ना, त्यावेळेला दक्ष मात्र उलट सुलट भगवान शंकराच्या बाबतीत बोलायला तयार होत आहेत. आणि ज्या वेळेला ते बोलतायत ना, नको त्या शब्दाने भगवान शंकराचा ज्या वेळेला अपमान केला जातोय त्यावेळेला मग मात्र सती जाग होते आणि सती त्या ठिकाणी आपल्या बापाला बोलते की बाबा, तुम्ही जरी माझे बाप असलात तरी माझ्या देवाबद्दल तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, माझ्या भगवान शंकराबद्दल तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. मारून मारून तुम्ही माझा या ठिकाणी प्राण घ्या, पण माझ्या देवाचं नाव तुम्हाला घेण्याचा अधिकार नाही. म्हणून मी तर कधी कधी असा संदेश सुद्धा कथेमधनं देत असतो. मला असं वाटतंय, आपल्या धर्माचा जर कोणी अपमान करत असेल, आपल्या देवाचा जर कोणी अपमान करत असेल, आपल्या संस्कृतीचा जर कोणी अपमान करत असेल, आपल्या मातीचा जर कोणी अपमान करत असेल आणि आपल्या कुल देवतेचा जर कोणी अपमान करत असेल ना, आणि तुमच्यामध्ये जर ताकद असेल तर त्याची जीभ बाहेर ओढा आणि त्याची जीभ सुद्धा कापून टाकायचा अधिकार तुम्हाला आहे. संत संभूषीपती अपवादा हे मी सांगत नाही, तर एक गोस्वामी तुलसीदास महाराजांचे प्रमाण या ठिकाणी आहेत. संत प्रमाणाचा आधार आहे त्याला. म्हणून सज्जनांनो, सतीचा अपमान त्या ठिकाणी होतोय आणि सतीचा अपमान झाल्याच्या नंतर सती मात्र आपल्या आईला भेटण्याकरता जाते आणि आपल्या आईला भेटण्याकरता गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आईच्या समोर ती अर्थात नतमस्तक होते, शिर साष्टांग दंडवत करते. शिर साष्टांग दंडवत केल्याच्या नंतर आई सतीला जवळ घेते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये कुपुत्र जन्माला येऊ शकतायत, पण अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये कुमाता जन्माला आली नाही. ज्या वेळेला सती आपल्या आईच्या जवळ जाते, आईच्या जवळ गेल्याच्या नंतर प्रणाम करते, आई आपल्या मुलीला जवळ घेते, कडकडून त्या ठिकाणी मिठी मारते आणि कडकडून मिठी मारल्याच्या नंतर मग रडत रडत ते आपल्या आईशी बोलते, मा काय चूक झाली मा माझी? या यज्ञाच्या आनंदामध्ये सहभागी होण्याकरता मी आले. माझ्या नवऱ्याने अर्थात माझ्या देवाने, माझ्या महादेवाने मला सांगितलं होतं की तू त्या ठिकाणी जाऊ नको सती, त्या ठिकाणी जर तू गेली तर तुझा अपमान होण्याची शक्यता आहे. मी माझ्या मालकाचं ऐकलं नाही, पण मी यज्ञामध्ये सहभागी होण्याकरता आले मा. पण या ठिकाणी आले, मी माझ्या बापाला दर्शन करण्याकरता ज्या वेळेला गेले ना, त्यावेळेला माझ्या बापाने दर्शन घेऊ दिलं नाही. त्यावेळेला सतीची आई सतीच्या अंगा खांद्यावर हात फिरवते आणि अंगा खांद्यावर हात फिरवल्या नंतर त्या ठिकाणी समजून सांगितल्या जाते, अगं सती, तुझा अपमान करण्यासाठी हा यज्ञ आहे. भगवान भोलेनाथाचा अपमान करण्यासाठी हा यज्ञ आहे. तुला सांगितलं नाही भगवान शंकराने? हा मा सांगितलं मा, मला ऐकलं नाही मी त्यांचं. कडकडून त्या ठिकाणी आलिंगन दिल्या जाते, त्या ठिकाणी सतीची समजूत काढल्या जाते, पण सतीचं मात्र त्या ठिकाणी रुदन काही थांबायला तयार नाही. सती मात्र त्या ठिकाणी अर्थातच सज्जनांनो हताश झालेली आहे. सती रडते आणि सती मग असा विचार करते, या दक्षाने जर माझ्या नवऱ्याचा अपमान केला असेल, माझा बाप असून जर माझ्या नवऱ्याचा अपमान केला असेल ना, आणि ज्या बापापासून हे शरीर मला भेटलं असेल, ते शरीर सुद्धा मी आता या ठिकाणी ठेवणार नाही, तर ते शरीर सुद्धा मी आता या यज्ञ कुंडामध्ये उडी घेणार आहे. सती एक एक पाऊल टाकत त्या यज्ञ कुंडाच्या जवळ जाते आणि सती यज्ञ कुंडाच्या जवळ जात असताना एक एक पाऊल टाकत यज्ञ कुंडाच्या जवळ आल्याच्या नंतर सती त्या ठिकाणी सज्जनांनो महादेवाला विनंती करते, महादेवाला प्रार्थना करते, प्रभू, ज्या बापाने हे शरीर मला बहाल केले, प्रदान केले, त्याच
खरंच बापाने माझ्या मालकाचा जर अपमान केला असेल तर तो माझा सुद्धा अपमान आहे आणि त्या बापापासून जे शरीर मला भेटलं असेल तर ते शरीर सुद्धा मी आता ठेवणार नाही. यज्ञ कुंडाच्या जवळ जाऊन जन्मोजन्मी मला भगवान शंकरपती मिळावेत ही प्रार्थना करते आणि सती त्या यज्ञ कुंडामध्ये उडी घेते. सती मरत हरे सन बरोबारा जन्म जन्म शिव पद मुरारा ते कारण हिम गिर जाए जननी पार्वती तनु पाए सती मरत हरे सन बरोबारा जन्म जन्म शिव पद जन्मोजन्मी मला भगवान शंकरपती म्हणून भेटावे म्हणून तीच सती यज्ञ कुंडामध्ये ज्या वेळेला उडी घेते त्यावेळेला तीच सती मैना आणि पर्वतराज यांच्या उदरी पुढच्या जन्मामध्ये पार्वती या नावाने जन्म घेते. मैना आणि पर्वतराज यांच्या उदरी ज्या वेळेला पार्वती मातेचा जन्म होतोय त्यावेळेला सज्जनांनो मैना आणि पर्वतराज यांच्या घरी तो आनंद त्या ठिकाणी साजरा केला जातोय. तीच सती पुढच्या जन्मामध्ये पार्वती होते. मैना आणि पर्वतराजाचा आनंद हा गगनामध्ये मावत नाही. बऱ्याच दिवसानंतर ज्या वेळेला एखादी संतती आपल्या उदरी जन्माला येते ना मग मात्र तो आनंद हा गगनामध्ये मावत नसतो. तोच आनंद त्यांचा गगनामध्ये मावत नाही. सज्जनांनो मैना आणि पर्वतराज यांच्या उदरी ज्या वेळेला पार्वतीचा जन्म होतोय ना त्यावेळेला हिमालयामध्ये गेलेले तपश्चर्या करणारे साधू संत त्या ठिकाणी माझ्या पार्वती मैयाचं दर्शन करण्याकरता येत आहेत. हळूहळू ती पार्वती माता त्या ठिकाणी लहानची मोठी होते. भवानी माता आहे, आपण दर्शन घेतलं पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सगळे साधू संत ऋषी मुनी पर्वत राजाच्या घरी त्या ठिकाणी येत आहेत. मैना सगळ्यांचं स्वागत त्या ठिकाणी करते. हळूहळू ज्या वेळेला पार्वती लहानची मोठी होते ना त्यावेळेला त्या ठिकाणी सज्जनांनो तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करणारे महर्षी नारदजी एक दिवशी त्यांच्या दरबारामध्ये येत आहेत आणि त्यांच्या दरबारामध्ये आल्याच्या नंतर त्यांचं स्वागत केल्या जाते. कारण ज्या दिवशी आपसूक म्हणून संत आपल्या घरी येतील ना त्यावेळेला मला असं वाटतंय संत येती घरा तोची दिवाळी. संत ज्या ज्या वेळेला घरी येत असतील त्या त्या वेळेला तो आनंदाचा क्षण असतोय. महर्षी नारदजी ज्या वेळेला येत आहेत त्यावेळेला मैना आणि पर्वतराज त्यांचं जंगी स्वागत करतायत. बसण्याकरता त्यांना आसन दिल्या जाते आणि बसण्याकरता आसन दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी सज्जनांनो बसण्याकरता आसन दिल्याच्या नंतर पार्वती मैयाला आता महर्षी नारदाच्या मांडीवरती दिल्या जाते आणि महर्षी नारदाच्या मांडीवरती दिल्याच्या नंतर मांडीवर ज्या वेळेला महर्षी नारदजी घेतायत भवानी मातेकडे पाहतायत, पार्वती मैयाकडे पाहतायत आणि बोलतायत की माँ कितना सुंदर रूप लिया है, किती सुंदर रूप आपण घेतलंय. अर्थात सुंदर रूप घेऊन आपण या ठिकाणी मैना आणि पर्वतराजाच्या घरी जन्म घेतलाय. काय भाग्यवान असेल मैना आणि पर्वतराज. कारण जगदंबा जर भवानी माता जर मैना आणि पर्वतराज यांच्या पोटी जर जन्म घेत असेल तर त्यांचा सुद्धा किती आनंद असेल. त्यांचा आनंद गगनामध्ये मावत नाही. ज्या वेळेला महर्षी नारदाच्या मांडीवरती पार्वतीला दिल्या जाते त्यावेळेला हळूच पार्वती अर्थातच त्या ठिकाणी मैना आणि पर्वतराज मैना विशेष करून नारदाला प्रश्न विचारते. प्रश्न असा विचारला जातोय की महाराज माझ्या मुलीचं भविष्य सांगा ना बाबा. मुलीचं भविष्य सांगा म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी महर्षी नारद त्या मुलीचं भविष्य सांगायला सुरुवात करतायत. गोस्वामी तुलसीदास त्याचं वर्णन आपल्या समोर ठेवतायत. सैन सुलक्षण सुता तुम्हारी सुन मुझे अब अवगुण दुई चारे अगुण मान मत पितु उदासीन सब संशय छीना सैन सुलक्षण सुता तुम्हारे सुन मुझे अब अवगुण दुई चारे.
अत्यंत सुलक्षणी ती भवानी माता आहे, अत्यंत पवन प्रतापी आहे. तुमचं घर भाग्यवान आहे, तुमचं कुटुंब भाग्यवान आहे, तुमची कूस भाग्यवान आहे की जगदंबेने तुमच्या अर्थात उदरी जन्म घेतलाय म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. पार्वती मैयाला अर्थात त्या ठिकाणी पार्वतीकडे पाहतायत. मैना आणि पर्वतराज पुन्हा पुन्हा आनंदित होत आहेत. हे सगळ्या गोष्टी ज्या वेळेला तिथे चर्चा चालू आहे ना, त्यावेळेला मैनाच्या डोक्यामध्ये एक प्रश्न होता. त्यावेळेला मैना हळूच महर्षी नारदांना प्रश्न विचारतात की नारदजी, तुम्ही आमच्या दरबारामध्ये आलात, आमचा दरबार तुमचं स्वागत करतोय, पण माझा प्रश्न तुम्हाला एक असा आहे की माझ्या मुलीला वर कसा भेटणार आहे, माझ्या मुलीला नवरदेव कसा भेटणार आहे, ते भविष्य तुम्ही सांगा ना बाबा. त्यावेळेला भविष्य सांगण्याकरता महर्षी नारदजी सुरुवात करतायत की तुमच्या मुलीला जो वर भेटणार आहे ना, तो जोगी असेल, तो जटिल असेल, तो अकाम असेल, तो नगन असेल. जोगी जटिल अकाम मन नग्न अमंगल रे. जोगी जटिल अकाम मन नग्न अमंगल रे. अस स्वामी यही कहे कि नहीं मिले हस्करी रे. सियावर रामचंद्र की जय, सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, बोलो रे भाई समंदर की जय. काय प्रश्न आहे मैनेचा की माझ्या मुलीला वर कसा भेटणार आहे, नवरदेव कसा भेटणार आहे. माझ्या समोर बसलेल्या प्रत्येक आईला असं वाटतं की माझ्या मुलीला चांगलं घर भेटलं पाहिजे. वाटतं ना तुम्हाला? माझ्या मुलीला चांगलं घर भेटलं पाहिजे. ते घर असं असलं पाहिजे की त्या घरामध्ये सासू नसली. ते घर कसं असलं पाहिजे? बिना सासूचं असलं पाहिजे. एका गावात अशी कथा संपल्याच्या नंतर एक आजी मला भेटण्याकरता आली. आजी ज्या वेळेला भेटण्याकरता आली त्यावेळेला ती आजी मला सांगत होती, महाराज 4 मुली आहेत मला, एकुलता एक मुलगा आहे. 4 मुली मी श्रीमंत घरामध्ये दिल्यात, अशा घरामध्ये दिल्यात की ज्या घरामध्ये सासूच नाही. मोठमोठे श्रीमंत ते घर आहे पण त्या घरामध्ये सासू नाही. 4 मुलीचे लग्न झालेत पण माझ्या मुलाला कुणी मुलगी द्यायला तयार नाही. म्हटलं का द्यायला तयार नाही? मी त्या आजीच्या कानामध्ये सांगितलं, आजी अगोदर तुम्ही मरा मग देती. म्हणजे तुला बिना सासूचं घर पाहिजे लोकाला? असं नाही चालणार ना. मी तर असं म्हणेल गड्या, ज्या घरात सासू आणि सासरा असेल त्याच घरात मुलगा अर्थात मुली द्या. कारण ते एक संरक्षण असतं घराचं. सासू आणि सासरा म्हणजे हे त्या घराचं सज्जनांना सौंदर्य असतं. त्या घराचं अर्थात त्या ठिकाणी संरक्षण भिंत असते. ती संरक्षण भिंत अर्थातच कधी तोडण्याचं धाडस ती सून कधी करत नसते. आणि ज्या सुनेला असं वाटतं ना की त्या घराचा ताबा माझ्या हातामध्ये यावा, मग मला असं वाटतं त्या सुनेने काही दिवस सहन करणं महत्वाचे असतात. अरे एक दिवशी जी सून आहे ना ती भविष्यामध्ये सासू होणारच आहे ना. मग काही दिवस सहन करा ना. 4 दिवस सासूचे असतात आणि 4 दिवस बोला ना. मी तुमच्या बाजूने बोलतोय तरी काही बोला. अर्थात सज्जनांनो त्या ठिकाणी प्रश्न असा विचारला जातोय की महाराज माझ्या मुलीला वर कसा भेटणार आहे, पार्वती मैयाला अर्थात नवरदेव कसा भेटणार आहे. त्यावेळेला महर्षी नारदजी त्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. तुमच्या पार्वतीला जो नवरदेव भेटणार आहे किंवा जो वर भेटणार आहे ना, तो जोगी असणार आहे, तो अकाम असणार आहे, तो नगन असणार आहे. राहण्याकरता त्यांना घर नाही तर ते स्मशानभूमीमध्ये राहणारे आहेत. त्यांना अंगाला लावायला पावलं नाही तर ते अंगाला सगळी स्मशानातली राख लावणारे आहेत. बसण्याकरता त्यांना कापड नाही तर ते व्याघ्र चर्मावरती बसणार आहेत, गज चर्मावरती बसणार आहेत. अशा पद्धतीचे आहेत. जटांचा मुकुट बनवणारे असतील. गळ्यामध्ये घालण्याकरता साप नाही तर सगळे गळ्यामध्ये सगळे साप घातलेले असतील. कानामध्ये जे कुंडल आहेत ना ते त्या ठिकाणी चांगल्या प्रतीचे जे काही विंचू आहे ते विंचू कानामध्ये अडकणारे असतील. अशा पद्धतीचा वर तुमच्या मुलीला भेटणार आहे. असं ज्या वेळेला सगळं भविष्य सांगितलं जाते मग मात्र मैनेला अत्यंत वाईट वाटते. मैना नारदाला बोलते, बाबा तुम्हाला सांगायचं असेल तर चांगलं भविष्य सांगा बाबा माझ्या मुलीचं. असा जर वर माझ्या मुलीला भेटणार असेल तर माझ्या मुलीचं लग्न सुद्धा मी करणार नाही बाबा.
बाबा काहीतरी चांगलं सांगा ना बाबा, असा जर वर माझ्या मुलीला भेटणार असेल तर एखाद्या उंच कडेवरती मी माझ्या मुलीला घेऊन जाईल, त्या कडेवरून मी आणि माझी मुलगी खाली उडी मारून मरून जाऊ, पण अशा मुलाला मी मुलगी देणार नाही. त्यावेळेला महर्षी नारद सांगतायत की मा, हे तुमच्या मुलीचं विधी लिखित भविष्य आहे. का ललाटीशे लिहिले न मोडीगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटो नेणे. अशा पद्धतीचं हे भविष्य तुमच्या मुलीचं आहे. तुम्ही कितीही जरी बदल करण्याचा प्रयत्न केला तरी त्यामध्ये बदल काही होणार नाही. भगवान शंकरच तुमच्या मुलीला पती म्हणून भेटतील. त्यावेळेला महिनेला अत्यंत वाईट वाटतंय, शेवटी नाविलाज होतोय. सज्जनांनो, महर्षी नारदजी अर्थात त्या ठिकाणाहून निघून जात आहेत. वयाचे 7 वर्ष माझी पार्वती मैया आता पूर्ण करते, आणि वयाचे 7 वर्ष पूर्ण केल्याच्या नंतर सप्त ऋषीच्या त्या ठिकाणी अर्थात ती तपश्चर्या करण्याकरता जाते. अरण्यामध्ये तपश्चर्या करण्याकरता जाते, आणि अरण्यामध्ये तपश्चर्या करण्याकरता गेल्याच्या नंतर 1000 वर्ष माझी पार्वती मैया तपश्चर्या करते. काही दिवस पानावरती तपश्चर्या करते, काही दिवस फुलावरती तपश्चर्या करते, काही दिवस हवेवरती तपश्चर्या करते. त्यावेळेला सप्त ऋषी त्या ठिकाणी पार्वतीची परीक्षा घेण्याकरता येत आहेत. सप्त ऋषी ज्या वेळेला पार्वती मैयाची परीक्षा घेण्याकरता येत आहेत, त्यावेळेला ते सगळे ऋषी पार्वती मैयाला प्रश्न विचारतात, अगं पार्वती, कशा करता तू तपश्चर्या करते? तुला देव भेटावा म्हणून तू तपश्चर्या करते का? त्यावेळेला माझी पार्वती मैया सगळ्या ऋषीला उत्तर देते, मला देव भेटावे म्हणून मी माझ्या जीवनामध्ये तपश्चर्या करत नाही, तर मला माझ्या जीवनामध्ये महादेव भेटावे म्हणून मी माझ्या जीवनामध्ये तपश्चर्या करते. महादेव मला भेटले पाहिजेत ना, म्हणून तर मी या ठिकाणी तपश्चर्या करते. त्याही तपश्चर्येमध्ये ती उत्तीर्ण होते. अनेक वर्ष त्या ठिकाणी तपश्चर्या केल्या जाते. आणि सज्जनांनो, आता प्रसंग असा आहे, कैलासावरती माझे भगवान देवाधिदेव महादेव आहेत. त्यांच्या आनंदामध्ये ते मग्न आहेत. आणि कैलासावरती ज्या वेळेला ते आहेत ना, एक दिवशी त्यांच्या दर्शनाकरता भगवान विष्णू कैलासावरती जात आहेत. भगवान विष्णू कैलासावरती गेल्याच्या नंतर भगवान विष्णू त्या ठिकाणी महादेवाला बोलतायत की महादेवजी, तुम्हाला आता लग्नाकरता तयार व्हावं लागेल, तुम्हाला आता पुन्हा लग्न करावं लागेल. त्यावेळेला महादेवजी बोलतायत, अरे देवांनो, एकदा मी माझ्या अंगाला हळद लावली होती, आता मला पुन्हा दुसऱ्यांदा हळद लावण्याची इच्छा नाही. हळद लावताना महिला मंडळ अंगाला तुम्ही ज्या वेळेला तुम्ही प्रपंचामध्ये पदार्पण केला आणि प्रपंचामध्ये ज्या वेळेला त्या प्रपंचाचा मुकामार समजतो ना तुम्हाला, तो मुकामार ज्या वेळेला लागतो ना, त्यावेळेला मला असं वाटतं ही हळद नाही तर ती मुकामार लागल्याच्या नंतर तुमच्याकडे आंबी हळद आहे का? आंबी हळद, ती आंबी हळद लावावं लागते बघा. प्रपंच फार वाईट आहे. अर्थातच सज्जनांनो, प्रसंग या ठिकाणी फार अशा पद्धतीचा येतोय की भगवान विष्णू ज्या वेळेला बोलतायत की तुम्हाला लग्नाकरता तयार व्हावं लागेल, महादेवजी बोलतायत मी आता एकदा लग्न केलं, आता मला लग्न करण्याची इच्छा नाही. त्यावेळेला भगवान विष्णू बोलतायत नाही, तुम्हाला आता देव लोकावर परोपकार या नात्याने लग्नाकरता तयार व्हावं लागेल. जोपर्यंत महादेवजी तुम्ही लग्न करणार नाही, लग्न जर तुम्ही केलं नाही, तर तुमच्या उदरी कार्तिक स्वामीचा जन्म होणार नाही. आणि कार्तिक स्वामीचा जन्म जर झाला नाही ना, तर तारकासूर जो काही देवाला त्रास देतोय, जो काही यज्ञामध्ये जो काही विघ्न आणण्याचं काम करतोय, त्या तारकासुराचा वध सुद्धा होणार नाही. मग त्या तारकासुराला आपल्याला मारायचं असेल, अगोदर तुम्हाला लग्न करावं लागेल. मग आता कसं बस त्या ठिकाणी लग्नाकरता तयार केल्या जाते. इकडे मैना आणि पर्वतराज हे सुद्धा पार्वतीच्या लग्नाची तयारी त्या ठिकाणी करतायत. लग्नाची तयारी करत असताना सगळे देव सज्जनांनो पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जात आहेत. महादेवाची त्या ठिकाणी स्तुती केल्या जाते. महादेवाची स्तुती केल्याच्या नंतर भगवान शंकर त्या ठिकाणी लग्नाकरता तयार होत आहे. पार्वतीला सुद्धा तिकडे लग्नाकरता अर्थात तयार केल्या जाते. आणि नवरदेवाचा ज्या पद्धतीने शृंगार केला जातोय ना, नवरदेवाचा शृंगार करतात ना आपल्याकडे, ज्या पद्धतीने नवरदेवाचा शृंगार केला जातोय त्याच पद्धतीने देवादिदेव महादेवाचा सुद्धा शृंगार केला जातोय. श्री शंभुगण करी सिंगारा, जगमुखटोजी मोर सवारा, कुंडल
सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम ससील लाल सुंदर सिरगन शाबाश. नयनतिनी उपगीत भुजंगा गरल कंठ बोल नरसिंहमाला अशी गोलेश शिव धाम कृपाला. पात्र केली ते शंभरात पात्र आहेत का लग्नासाठी? नाही केले? तुमची बडबड बंद करा आणि माझी ऐका आता. भगवान शंकराचा ज्या पद्धतीने शृंगार केला जातोय सज्जन, अर्थात नवर देवाचा ज्या पद्धतीने शृंगार केला जातोय त्याच पद्धतीने माझा देवादिदेव महादेवाचा सुद्धा शृंगार केला जातोय. तुम्ही जसं तुमच्या घरामध्ये मुलाचं किंवा मुलीचं लग्न असेल त्यावेळेला सगळ्या वराडी मंडळीला निमंत्रण देता ना तुम्ही. वराडी कलवाऱ्या काय असतील ते सगळे लांडगे काय म्हणतात तुमच्याकडे त्याला, त्या सगळ्यांना जसं तुम्ही बोलवता तसं मला असं वाटतं देवादिदेव महादेवाचं सुद्धा वराड आहे. महादेवाचं वराड कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? महादेवाची वराडी त्या ठिकाणी येत आहेत सज्जनांनो. महादेवाची वराडी ज्या ज्या ठिकाणी स्मशान त्या ठिकाणी महादेवाची वराडी आहे. मग 2 गण त्या ठिकाणी आता महादेवजी पाठवत आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी स्मशान असेल ना त्या ठिकाणच्या सगळ्या वराडी मंडळींना बोलवल्या जाते. अगोदर त्या ठिकाणी 2 गण जे जात आहेत ना ते पंजाब मध्ये जात आहेत. वाहेगुरु 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 गुरु वाहेगुरु 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 वाहेगुरु. आगे बाबा जी थारो नाम देखो थारे, आगे बाबा जी थारो नाम देखो थारे. वाहेगुरु गुरु 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 वाहेगुरु. पंजाब मध्येच फक्त स्मशानभूमी आहे का? अरे राजस्थान मध्ये सुद्धा स्मशानभूमी आहे. मग भगवान शंकर काय करतात त्या 2 गणाला तिकडेही पाठवतात आणि आपल्या सगळ्या वराडी मंडळीला त्या ठिकाणी सुद्धा निमंत्रण दिल्या जाते. धरती धोरा रे धोरा रे धरती धोरा रे धोरा रे धरती धोरा रे धोरा रे धरती धोरा रे ओ धरती धोरा रे धरती धोरा रे धरती धोरा रे. आके सूरजा शर्माए पर देवन मन में आए अज दशमन में गाए धरती धोरा रे ओ धरती धोरा रे धरती धोरा रे 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 धरती धोरा रे धरती धोरा रे ओ धरती धोरा रे. राजस्थान मध्ये जसे भूत आहेत जसे स्मशानभूमी आहेत ना तसे मला असं वाटतं नरेंद्र मोदी यांच्या गुजरात मध्ये सुद्धा स्मशानभूमी आहेत. मग तिकडे सुद्धा ते 2 गण जात आहेत आणि तिकडे गेल्याच्या नंतर त्या सगळ्या वराडी मंडळीला निमंत्रण दिल्या जाते. जोरे माधव जी मैं शरण थई का करूं जोरे माधव जी मैं शरण थई तन का करूं बापू दयालु तोरो भारी सारी आपो हाथ में दे कोकणात जायचं का? कोकणामध्ये तिकडे जाऊ ना, तिकडच्या सुद्धा वराड्यांना बोलावं लागेल, नाही तर नाराज होतील ते आपल्यावरती. चलो विवेक दादा कोकण. लाडोबा गोविंदा लाडोबा निर्वाणी राज लाडोबा गोविंदा लाडोबा
निर्वाणी आज चलो चलो शिर फोड्यानं फोडो मारी कानय पाणी किरण फिरो दारुबा गोविंदा निर्वाणी आज 2 मिनिटं कर्नाटकात सुद्धा जाऊन यायला लागेल आपल्याला. पावगा दाताला तो नंदाचा चिलो पावगा दाताला तो नंदाचा चिलो मारा कपडा बिनो मै हिवानो मेलो हे माझे कोयते मन का करूते. सगळ्या वराडी मंडळींना आपण बोलवलंय, पण मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्रातले विसरलेत ना. आपल्या महाराष्ट्रातले सुद्धा वराडी त्या ठिकाणी देवादिदेव महादेवाच्या लग्नासाठी हजर होत आहे. भूते बेताळना सती भूत बेताळना बर का महिला मंडळ, आपल्या घरात किंवा आपल्या मुलाचं किंवा मुलीचं जर लग्न असेल तर डीजे समोर कोण नाचतं? मुलं नाचतात, बरोबर ना. पण मला असं वाटते नवर देवाच्या समोर जे नाचत असतात ते मुलं नाही तर ते भूत असतात बर का. पण नवर देवाच्या समोर कधी नाचू नका. भगवान शंकर ज्या वेळेला सच्चिदानंद मंडपामध्ये येत आहेत त्यावेळेला सगळे देशोदेशींचे भूत त्यांच्या समोर नाचायला लागतायत. आणि ज्या वेळेला नाचतायत नाचत नाचत मैना आणि पर्वतराज यांनी जो मंडप त्या ठिकाणी उभा केलाय त्या मंडपामध्ये आता सगळे त्या ठिकाणी येत आहेत. गोस्वामी तुलसीदास महाराज इतकं सुंदर वर्णन करतायत. त्या ठिकाणची जी काही भूत आहेत ना, काहींना पाये आहेत तर काहींना डोकं नाही, काहींना डोकं आहे तर काहींना धड नाही, काहींना एक पाय आहे तर काहींना एक पायच नाही, काहींना दोन्ही कानच नाही, काहींना तर डोळेच नाही. असे सगळे भूत त्या ठिकाणी येत आहेत आणि सगळे भूत त्या ठिकाणी येऊन माझ्या देवादिदेव महादेवाच्या समोर नाचायला सुरुवात करतायत. नाचत 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 त्या मंडपामध्ये आता सगळ्यांचं आगमन होते. काय सगळे त्या ठिकाणी जे काही लहान लहान मुलं होते ना, हे सगळे भूत पाहिल्याच्या नंतर त्या आपल्या आईच्या जवळ जात आहेत. कडकडून त्या ठिकाणी आपल्या आईला बिलगत आहेत आणि आईला बिलगून विचारतायत की मा असा कसा नवरदेव आहे? मा हा नंदीवरती बसलाय, अंगाला सगळं भस्म लावलंय, जटांचा मुकुट बनवलाय, गळ्यात सगळे साप आहेत, व्याघ्र चर्म परिधान केले. आपली पार्वती किती कोमल आहे मा. मग आपली पार्वती मैया जर एवढी कोमल असेल आणि हा जर बाबा जर हा भूतासारखा दिसतोय आणि मग बघा ना हे सगळे भूत या ठिकाणी नाचतायत. सज्जनांनो, लहान लहान मुलं आपल्या आई बापांची त्या ठिकाणी कळकळून बिलगतायत, बिलगून त्या ठिकाणी रडतायत. आपली मा आपली पार्वती मैया तर सौंदर्य संपन्न आहे, पण आता नाविलाज होते. मैना आणि पर्वतराज यांनी भव्य प्रसादाच्या समोर भव्य मंडप त्या ठिकाणी दिल्या जातोय. पंच पक्वानाचं जेवण आहे. काही भूत तर त्या ठिकाणी एका हातामध्ये ताटली घेत आहेत आणि एका हातामध्ये ताटली घेऊन त्या ठिकाणी नंबरला लागतायत जेवायसाठी. माणसाबद्दल नाही भूताबद्दल बोलतो बरं. ही बफे पद्धत कुठून आणली काही कळत नाही. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नव्हती पण आली आता ती. अरे आपली संस्कृती अशी आहे, लग्नात जर बसेल किंवा आपल्या धर्म कार्यात जर बसले तर अशा मस्त पंक्ती धरल्या पाहिजे. सगळ्यांनी त्या ठिकाणी वाढण्याचं काम केलं पाहिजे. हे भिकाऱ्यासारखे अशा हातामध्ये ताटल्या घेतात आणि ते आम्हाला हे भिकारी नाही तर काय. सज्जनांनो, भव्य प्रसादाच्या समोर भव्य त्या ठिकाणी मंडप दिल्या जातोय. 2 खुर्च्या त्या ठिकाणी अर्थात ठेवल्या जात आहेत. एका खुर्चीवरती भगवान शंकर बसतायत तर एका खुर्चीवरती माझी भवानी माता नाम पार्वती माता बसते आणि ब्रह्मदेव त्या ठिकाणी उपस्थित आहे.
ब्रह्मदेव आपल्या हातामध्ये माईक घेणार आहेत. पण तत्पूर्वी लग्न लावण्याच्या अगोदर सगळ्यांनी एकदा हाताने टाळी, मुखाने नाम, सगळ्यांनी एकदा 2 मिनिट भजन करायचे. ते पात्र येत आहेत आपले, 2 मिनिट भजन करा. जय जय